लातूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तब्बल 115 वर्ष जुन्या नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या संवर्धनाची मागणी आता जोर धरू लागली आहे। या ऐतिहासिक वास्तूला हेरिटेज दर्जा देऊन रेल्वे संग्रहालय उभारावे अशी मागणी मध्य रेल्वे सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूया। लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेले 115 वर्ष जुने हे नॅरोगेज रेल्वे स्थानक आहे आणि याची आता संवर्धनाची मागणी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। या स्थानकाला हेरिटेज दर्जा देऊन या ठिकाणी संग्रहालय तयार करावं अशी मागणी आता जोर देतात आहे। आपण जर पाहिलं तर हेच ते लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणातलं 115 वर्ष जुनं नॅरोगेज रेल्वे स्थानक आहे। जर पाहायला गेलं तर या ठिकाणी रेल्वे सल्लागार समितीचे संजय निलेगावकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे जी आहे ती मागणी केलेली आहे की हे 115 वर्ष जुनं जे रेल्वे स्थानक आहे हे लातूरचा इतिहास जपणारं रेल्वे स्थानक असून या ठिकाणी आता संग्रहालय तयार करण्यात यावं असं मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। या ठिकाणी जुन्या रेल्वेच्या वस्तू, दुर्मिळ छायाचित्र आणि रेल्वेच्या प्रवासाचा इतिहास जतन करता येऊ शकतो। तसेच नॅरोगेज वाफेचे इंजन परिसरात ठेवण्यात आल्यास या ठिकाणी रेल्वे प्रेमी विद्यार्थी आणि पर्यटकांचे हे ठिकाण आकर्षणाचं केंद्र या ठिकाणी ठरू शकतं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। जर पाहायला गेलं तर आता सध्या या रेल्वे स्थानकाची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट आणि दयनीय झालेली आहे। जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या निवेदनामध्ये रेल्वे महाव्यवस्थापक सोलापूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापकांनी सुद्धा या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मात्र याकडे रेल्वे प्रशासन कितपत लक्ष देतं आणि या ठिकाणी संग्रहालय होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।